आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत. नमस्कार 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 बालदोस्तांनो. बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बालदोस्तांनो, सुट्टी पडली की तुम्ही काय करता? वाचनालयात जाता का? किंवा तुमच्या घरात छान छान पुस्तकं आणलेली असतात का? आणि ती पुस्तकं तुम्ही वाचता का? म्हणजे पुस्तकं तुमच्या दप्तरात ना शाळेची असतीलच, पण शाळेच्या पुस्तकांच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या विषयांची पुस्तकं असतात. लहान मुलांना उपयोगी अशी ही पुस्तकं असतात. या लहान मुलांसाठी अतिशय स्फूर्तिदायी अशा कथा असणारी पुस्तकं असतात. ही पुस्तकं तुम्ही वाचता का? नसाल वाचलेली तर आता वाचायला सुरुवात करा. बालदोस्तांनो, आज आपण जो कार्यक्रम ऐकणार आहोत ना, त्या कार्यक्रमात पण अशाच काही लहान मुलांच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत. कोण बरं सांगणार आहेत ह्या गोष्टी? तर या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत डॉक्टर मंजुषा थत्ते, आणि त्यांच्याबरोबर दापोलीहून आलेले हे आपले विद्यार्थी मित्र आहेत संस्कार संजय गोलामडे, स्वरा अनिल सावंत आणि स्वयं अनिल सावंत. या सगळ्यांनी मिळून सांगितलेल्या गोष्टी आता ऐकायच्या ना? मॅडम, कशा आहात? अरे वा स्वरा, आम्ही छान आहे. तू काय म्हणते? एकटी चाललीस? नाही, स्वयं आणि संस्कार सुद्धा आलेत. अरे वा वा, या या या. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. हो या. कशा आहात? मी छान. तुमच्या झाल्या परीक्षा ना? कसे छान आनंद दिसतोय आता सुट्टीचा. हो हो. मग काय म्हणताय? या मॅडम, आम्ही झोपाळ्यावर बसू का? बसा की, त्यात विचारायचं काय. ए स्वयं, जरा बाजूला होशील का? मला सुद्धा घे. अरे मला सुद्धा घ्या. अरे ये ना, बस ना. अरे आपला झोपाळा मोठा आहे, एवढं काय, बसा छानपैकी मस्त आरामात. चालेल मॅडम, बसतो आम्ही. थांबा हा, मी तुमच्यासाठी पन्ह करून आणू. हो बसा. हो. अरे संस्कार, ते बघ काही आहे. काय आहे रे स्वयं? ते बघ वर आंबे बघ केवढे आलेत. हो रे, खूपच मोठे दिसत आहेत. तुम्ही खाल्लेत की नाही आंबे? नाही. नाही, मी सुद्धा नाही खाल्ले. अरे आमच्या बागेत एक दिवस याल का तुम्ही? मी तुम्हाला आंबे खावतो. हो हो, नक्की येऊ. काय चाललंय? आंब्याबद्दल गप्पा. तुमच्याकडे पण आंबे आले असतील ना? यावर्षी खूप मोहर आला होता, तुम्ही पाहिलं असेल सगळ्या झाडांना, हो ना? चला आता पन्हही घ्या. आता सध्या आपल्याकडे थोड्याफार कैऱ्या आहेत, आंबे हळूहळू होत आहेत. आता पन्ह घेताय? चल, छान वाटेल तुम्हाला. हो मॅडम. वा, पन्ह खूप चांगलं आहे. हो मॅडम, खरंच खूप छान आहे. मग आता काय सुट्टीचा कार्यक्रम? सुट्टीत काय काय करणार? काहीतरी नवीन शिकायचं ना? हो मॅडम. आणि कंटाळा आला असेल लगेच परीक्षा संपल्याबरोबर. सुट्टी लागली की आता काय करू, हा मोठा प्रश्न. आणि स्कॉलरशिपची परीक्षा कशी झाली? तिघही बसला होतात ना परीक्षेला? मॅडम, खरंच ती खूपच छान आणि एकदम सुंदर परीक्षा होऊन गेली. वा, बरं झालं. म्हणजे रिझल्ट चांगला लागणार ना? हो, पैकीच्या पैकी मार्क काढणार यावर्षी. काय सांगतोस? मॅडम, मी तर या मिडिटलाच येणार आहे. चांगला आत्मविश्वास आहे. काय स्वरा, तुझं काय? तुझं लक्ष कुठे? तू पुस्तक काय कोणतं घेतलंयस? मला टेबलावरती पुस्तक भेटलं, मी बघत होते फक्त. हां, मग कोणतं पुस्तक घेतलं? इथे तर 4-5 मी पुस्तकं ठेवली आहेत. तुम्हाला आवडलं का त्यातलं? हो मॅडम, हे पुस्तक तर बालवीरांचं वाटतंय. हो, बरोबर आहे. मॅडम, बालवीर म्हणजे काय? हां, चांगला प्रश्न विचारला. तुमच्याकडे बालवीरांचं जे जवळ पुस्तक आहे ना, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. तुम्हाला माहिती आहे प्रजासत्ताक दिवस म्हणजे कोणता? आपल्या भारतामध्ये 26 जानेवारीला साजरा होतो, माहिती आहे ना? हो. आणि तो दिल्लीमध्ये खूप मोठं त्याचं संचलन असतं. त्याच्यामध्ये सगळ्या राज्यांचे चित्ररथ असतात, सांस्कृतिक कार्यक्रम असतात. तुम्ही बघितलं की नाही टी व्हीवर कधी? हो, आम्ही बघितलंय. आणि ते खूपच सुंदर असतं. बरोबर रे, अगदी आकर्षक वाटतं. आणि आपल्या सगळ्या देशातल्या सांस्कृतिक कार्यक्रमांची पण त्यात झलक असते. शिवाय लष्करी, निमलष्करी त्यांचं संचलनही असतं. आणि असे सगळे जे चित्ररथ आणि हे सगळे एका पाठोपाठ जात असतात ना. तुमचं लक्ष गेलं आहे का कधी? एका उघड्या छपराच्या गाडीमध्ये मुलं असतात आणि त्यांच्या हातात छोटे छोटे तिरंगे असतात. हो, मी बघितलंय. बघितलं आहे ना? तुम्ही आत्ता जे पुस्तक बघताय ना बालवीरांचं,
ते सगळे बालवीर आहेत, त्यांचं त्या संचलनामध्ये सहभाग असतो आणि त्यांना पारितोषिक दिलं जातं. हो, मी पाहिलंय. हां. आपले पंतप्रधान आहेत ना, तेच देतात. राष्ट्रपती, पंतप्रधान हे आपल्या देशाचे जे सर्वोच्च नागरिक आहेत त्यांच्याकडून पारितोषिक दिलं जातं. कोणाला माहिती आहे का? हो, मला माहिती आहे. मी हां. सुद्धा पाहिलंय. मॅडम ते बालवीरांना देतात का? हो, कारण त्यांनी बालवीर म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला? की आता तुमच्यासारखी जी मुलं असतात साधारण 17-18 वर्षापर्यंतच्या मुलांना, त्यांनी काहीतरी खास कामगिरी केलेली असते, काहीतरी धाडस दाखवलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्यांना ते सगळे पारितोषिक देतात, सगळे त्याचं कौतुक करतात. आता तुम्हाला कथा त्या दिसत आहेत, तर तुम्ही एक एक कथा वाचता, ते सगळेजणं आपण ऐकूया आणि एकेकाने ती गोष्ट वाचायची. स्वयं तू सुरू करतोस? हो, मी करतो सुरुवात. ही गोष्ट आहे हरिश्चंद्र मेहरा. 1957 साली एका कार्यक्रमासाठी दिल्ली येथे एक मंडप उभारण्यात आला होता. त्या मंडपात त्यावेळचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यासारख्या महत्त्वाच्या व्यक्ती बसलेल्या होत्या. तिथे काही स्काउटची मुले त्यांच्या आसपास उभी केली होती. या मुलांना कोणाला काही हवं नको याची जबाबदारी दिली होती. या मुलांमध्ये एक 14 वर्षाचा हरिश्चंद्र मेहरा तो मंडपाच्या कोपऱ्यात होता. अचानक त्याचे लक्ष वरच्या भागाकडे गेले. कोपऱ्यात विजेचा प्रवाह नेणाऱ्या तारा एका खांबावर बांधलेल्या होत्या. तिकडे अचानक शॉर्ट सर्किट झाले. तारा जळून कोपऱ्यातील मंडपाचे बांधलेले कापड पेट घेऊ लागले. एवढा मोठा धोका हरीशच्या लक्षात आला. तो स्काउटमध्ये असल्याने त्याच्या खिशात शिटी, चाकू, दोरी असे साहित्य होते. हरीश त्या 20 फूट उंच खांबावर चढला. चाकूने आग लागणाऱ्या तारांना बघून बरोबर तिथेच कापून टाकल्या. वीज प्रवाह खंडित झाला. आग आटोक्यात आली. हे सर्व पाहून लोकांनी खूप मदत केली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पहिले साहसी बालवीर हरिश्चंद्रला घोषित केले. त्या दिवसापासून साहसी बालवीर पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. अरे वा, किती छान वाटतं की नाही तुम्हाला ही गोष्ट ऐकून? आता पुढची गोष्ट कोण वाचतंय? संस्कार. या गोष्टीचं नाव आहे शीतल सलूजा. शीतल सलूजा ही 10 वर्षाची मुलगी छत्तीसगड राज्यातील रायपूर या गावी राहत होती. तिचे आजी आजोबा टाटीबंध या गावी राहत असत. ती तिच्या आईबरोबर अधूनमधून त्यांना भेटायला जाई. एके दिवशी आईबरोबर आजी आजोबांकडे जात असताना त्यांच्या मागून एक वेगाने मोटरसायकल स्वार आला. त्याने शीतलच्या आईच्या गळ्यातील चेन खेचली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे शीतल एकदम गोंधळली. पण तिने लगेचच मोटरसायकलच्या मागचे हँडल जेवढ्या जोरात खेचता येईल तेवढ्या जोरात खेचले. त्यामुळे तो चोर मोटरसायकलवरून खाली पडला. मग तिच्या आईने आणि तिने जे हातात होते त्याने मारायला सुरुवात केली. आरडाओरडाही केला. तिने आरडाओरडा केल्यामुळे आजूबाजूचे लोकही मदतीसाठी आले. सर्वांनी मिळून चोराला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला तुरुंगात टाकले. सर्वांनी शीतलचे कौतुक केले. तेव्हा पोलिसांना सांगितले की हा गुन्हेगार आम्हाला हवाच होता, कारण त्यांनी 15 गुन्हे केले आहेत. या घटनेमुळे शीतलला 2011 सालचा शौर्य पुरस्कार मिळाला. बालमित्रांनो, जसे शीतलने घाबरून न जाता धैर्य दाखवले तसंच आपणही वागलं पाहिजे. ही एक प्रेरणादायी कथा आहे. आता स्वरा, तू वाचतेस? हो, नक्षलवादी भागात राहणाऱ्या लोकांना अनेकदा कठीण परिस्थितीतून जावी लागते. ही गोष्ट आहे एका 13 वर्षाच्या धाडसी मुलीची. तिचे नाव अंजली गौतम. तिचे वडील राजकीय नेते होते. अंजली आपल्या आई वडील, दोघे भाऊ आणि आजी यांच्यासोबत दंतेवाडा जिल्ह्यातील नकुलनार गावात राहायची. 7 जुलै 2010च्या रात्री अचानक त्यांच्या घरावर अनेक सशस्त्र नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यांना अंजलीच्या वडिलांना पकडून घेऊन जायचे होते. घरात शिरल्याबरोबर नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. अंजली तिच्या लहान भावाबरोबर झोपली होती.
त्याचे नाव अभिजित. तो 9 वर्षाचा होता. घरातील सर्वजण वेगवेगळ्या खोलीत झोपले होते. गोळीबाराच्या आवाजाने अंजली जागी झाली आणि तिच्या लक्षात आले की नक्षलवादी आपल्या घरावर हल्ला चढवला आहे. अंधारामध्ये तिला दिसले की तिच्या लहान भावाच्या पायावर सुद्धा गोळ्या झाडल्या आहेत. अंजली अभिजितला घेऊन ती मागचा दरवाजा गाठला. त्याला घेऊन ती पळत बाहेर पडली. नक्षलवादी तिच्यावर सुद्धा गोळ्या झाडू लागले, पण तिने धैर्याने मदतीसाठी आसपासच्या लोकांना बोलावले. नक्षलवाद्यांच्या भीतीने कोणीही दार उघडत नव्हते. जखमी अभिजितला घेऊन ती पळत सुटली. 4-5 किलोमीटर दूर मामाच्या घरी गेली. मामाने अभिजितला दवाखान्यात नेले, त्याच्यावर उपचार केले. अंजलीच्या या पराक्रमाचे खूप कौतुक झाले. 2011 साली तिला वीरता पुरस्कार मिळाला. बालमित्रांनो, यावरून आपण कोणत्याही परिस्थितीस न डगमगता कसे वागायचे हे शिकूया. ही गोष्ट आहे कामेश्वर जगन्नाथ वाघमारे. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात असलेल्या कंधार तालुक्यातील घोडज या गावातील ही घटना आहे. त्या गावात कामेश्वर जगन्नाथ वाघमारे हा 14 वर्षाचा मुलगा राहत होता. त्याच्या गावात नदीकिनारी ऋषी महाराज मंदिर होते. कामेश्वर मित्रांबरोबर कधीकधी दर्शनासाठी जात असे. एके दिवशी मंदिरात गेला असताना त्याचे लक्ष नदीमध्ये पोहत असलेल्या 3 मुलांकडे गेले. ते नदीमध्ये पोहण्याचा आनंद घेत होते आणि पोहता पोहता तिघेही नदीच्या प्रवाहात आले. अचानक तिथे पाण्याचा जोरदार लोंढा आला. मॅडम, लोंढा म्हणजे काय हो? अरे, लोंढा म्हणजे जोरात पाणी आलं त्या ठिकाणी. कधी कधी एका ठिकाणची पातळी कमी होते पाण्याची, मग तिथे आसपासचे सगळ्या जे उंच पातळीवर असतं ते पाणी येतं लगेच. त्याला लोंढा म्हणतात. अच्छा, मला आत्ता माहिती पडले. मी गोष्ट पुढे वाचतो. कामेश्वर हे सर्व किनाऱ्यावरून पाहत होता. त्याच्या लक्षात आले की जोरदार प्रवाहामध्ये तिघेही मित्र संकटात सापडले होते. ते तिघे मित्र बाहेर यायची धडपड करू लागले. कामेश्वरने लगेच नदीत उडी मारली. तो पोहत पोहत मुलांजवळ गेला. त्याने बुडणाऱ्या 2 मुलांना वाचवण्यात यश मिळवले. त्या दोघांना घेऊन तो किनाऱ्यावर आला, परंतु तिसरा मुलगा मात्र प्रवाहाबरोबर वाहून गेला. कामेश्वरला त्याचे खूप दुःख झाले. नदीकिनारी खूप लोक गोळा झाली. त्यांनी कामेश्वरचे कौतुक केले. कामेश्वरने त्याच्यापेक्षा मोठ्या असलेल्या आणि वजनानेही जास्त असलेल्या मुलांचे प्राण वाचवले. कामेश्वरला 2021 सालचा शौर्य पुरस्कार मिळाला. बालमित्रांनो, यावरून आपल्याला लक्षात येते की धाडस किती महत्त्वाचे आहे, तसेच पोहण्याची कला ही किती उपयोगी आहे. म्हणजे तुम्हाला आता या सुट्टीमध्ये छान पोहता पण आलं पाहिजे, ते शिकून घ्या. आता गोष्ट सांगतोस पुढची? हो, चालेल मॅडम. ही गोष्ट आहे अभिजित केवी. मित्रांनो, आपल्याला पोहता आलं पाहिजे. मॅडम, तुम्ही सांगितलं की पोहता आलं पाहिजे, ते याच गोष्टीत आहे बरं का. मित्रांनो, आपल्याला पोहता आलं पाहिजे आणि त्याचा फायदा कसा होतो ते या गोष्टीत मी सांगणार आहे. अभिजित केवी नावाचा 15 वर्षाचा केरळचा विद्यार्थी होता. त्याला 2012मध्ये शौर्य पुरस्कार मिळाला. तो एका गावात राहत होता. गावाजवळून एक कालवा वाहत होता. त्याच्या किनाऱ्यावर अभिजित मित्रांसोबत खेळत असे. एके दिवशी खेळत असताना एका मित्राचा पाय घसरून तो कालव्यात पडला. त्याला पोहता येत नव्हते. हे बघून अभिजितने लगेचच कालव्यात उडी मारली आणि तो पोहत बुडणाऱ्या मित्राकडे गेला. मित्र खूपच घाबरला होता. त्याने उलट अभिजितला घट्ट मिठी मारली, पण अभिजितने त्याला धीर दिला. त्याला पोहत किनाऱ्यावर घेऊन आला. हे सगळं बघून लोक जमा झाली आणि त्यांनी मदतीसाठी दोर टाकले. त्यांच्या मदतीने तो मित्रासह वर आला. गावात त्याचा सत्कार करण्यात आला. शौर्य पुरस्काराने त्याला गौरवण्यात आले. बालमित्रांनो, दुसऱ्यांना मदत केली पाहिजे, हे आपण या गोष्टीतून शिकूया. छान. स्वरा? ही गोष्ट आहे बडोद्यात राहणाऱ्या झील जितेंद्र मराठे या मुलीची. झील ही बडोद्याच्या ब्राईट हायस्कूलमध्ये शिकत होती. 9वीमध्ये होती. एकदा त्यांची सहल बसने गेली होती. रस्त्यात ड्रायव्हरचा अचानक ताबा सुटला. बस जवळच्या भिंतीवर जाऊन आदळली. त्यामुळे अपघात झाला. मुलांना जखमा झाल्या. झीलला सुद्धा जखमा झाल्या होत्या. झील एका खिडकीच्या जवळ बसली होती. तशाच अवस्थेत ती बाहेर पडली.
तिने बाहेरच्या लोकांना मदतीसाठी बोलवले. ती पुन्हा बसमध्ये शिरली. तिच्या शिक्षकांची फोन नंबरची डायरी घेऊन ती एका जवळच्या दुकानात गेली. तिथून तिने जखमी मुलांचे पालकांना फोन केले. शेवटी तिच्या वडिलांना फोन केला. पुन्हा ती बसजवळ गेली. तोपर्यंत सर्व जखमी मुलांना लोकांनी सांभाळले. मुलांना धीर दिला. पालकही आले होते. जखमींना दवाखान्यात नेले. अशा प्रकारे जखमी असून सुद्धा झीलने सर्वांना मदत केली. 1975 साली तिला वीरता पुरस्कार मिळाला. बालमित्रांनो, झीलच्या या कामगिरीमुळे कुठल्याही संकटाला धैर्याने कसे तोंड द्यावे हे आपण शिकूया. बघा कसं असतं की सहलीला आपण गेलो आहे आणि अचानक अशी बस कुठे आदळली, पण मग त्याच्यामधूनच आपण कसं धैर्य दाखवलं पाहिजे हे झीलच्या गोष्टीवरून आपल्याला कळलं, नाही का? तुम्हाला मजा वाटते का वाचायला हे सगळं? हो, हो, मला सुद्धा मजा वाटते. आता संस्कार तू वाचतो? हो मॅडम. ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील अजय राजची. उत्तर प्रदेशातील एका गावात घडलेली ही घटना आहे. 9 वर्षाचा अजय राज त्याच्या वडिलांबरोबर गावाजवळच्या नदी किनारी जात होता. नदी मोठी होती. अजयराजने वडिलांचा हात धरला आणि ते दोघे नदीच्या पाण्यात उतरले. पाण्यातून किनाऱ्याजवळ चालत असताना अचानक नदीतून एक मोठी मगर बाहेर आली. मगरीने अजयच्या वडिलांचा पाय तिच्या मोठ्या जबड्यात पकडला. यामुळे अजयने वडिलांचा हात धरला होता तो सुटला. त्याचे वडील पाण्यात पडले. हे बघून अजयने न घाबरता एका जाड काठीने मगरीवर प्रहार करायला सुरुवात केली. मदतीसाठी अजयने आणि त्याच्या वडिलांनी आरडाओरडाही केला. लोकही जमा झाले. अजयच्या मारण्यामुळे मगरीने त्याच्या वडिलांचा पाय सोडला आणि ती नदीत निघून गेली. लोकांनी जखमी झालेल्या अजयच्या वडिलांना दवाखान्यात नेले. अजयचे सर्वांनी कौतुक केले आणि त्याला शौर्यामुळे 2024 सालचा वीरता पुरस्कार मिळाला. बालमित्रांनो, कुठल्याही संकटाला न घाबरता त्याचा मुकाबला कशा धैर्याने करायचा हे या गोष्टीतून शिकूया. तो केवळ 9 वर्षाचा मुलगा होता आणि त्याने किती धैर्य दाखवलं ना, त्याच्यामुळे वडिलांचे प्राण वाचले. अशाच गोष्टी या सगळ्या आपल्याला खूप प्रेरणा देत आहेत. पुढची गोष्ट स्वयं. ही गोष्ट आहे मोहित महेंद्र दळवी. महाराष्ट्रातील मुंबईत घडलेली ही घटना आहे. वाळकेश्वर येथे 15 वर्षाचा मोहित महेंद्र दळवी राहत होता. त्याचे आई वडील त्याच्या लहानपणीच देवाघरी गेले होते. तो त्याच्या मावशीकडे राहत होता. एके दिवशी बाणगंगा येथे तो शेजाऱ्यांबरोबर गेला होता. त्या कुटुंबात 10 वर्षाची कृष्णा पास्ता नावाची मुलगीही होती. बाणगंगेच्या घाटावर पायऱ्या आहेत. मंदिरात दर्शन घेतल्यावर सर्वजण ह्या पायऱ्यांवर बसतात. चारी बाजूला पायऱ्या आणि मध्ये पाण्याचे कुंड. मॅडम, कुंड म्हणजे काय हो? अरे, कुंड म्हणजे एक छोटासा तलावच असतो आणि बाजूनी त्याच्या पायऱ्या बांधून उतरत्या पायऱ्या असतात, त्याला कुंड म्हणतात. अच्छा, तर मी गोष्ट पुढे वाचतो. सगळेजण पायऱ्यांवर बसले होते. त्या पायऱ्यांवर मोहित आणि कृष्णा पकडापकडी खेळू लागले आणि अचानक कृष्णाचा पाय घसरला. ती खाली कुंडात पडली. कुंडातील पाणी खोल होते. कृष्णाला पोहता येत नव्हते. ती वाचण्यासाठी ओरडायला लागली. मोहितने लगेच कुंडात उडी मारली. बुडणाऱ्या कृष्णाला त्याने बाहेर काढले. सर्वांनी त्याच्या ह्या पराक्रमाचे कौतुक केले. 2015 सालचा शौर्य पुरस्कार त्याला मिळाला. बालमित्रांनो, यावरून आपल्याला असे जाणवते की आपण लोकांना मदत केली पाहिजे. बरोबर. आणि त्याला पोहताही येत होतं. हो, आपण खूप पोहण्याच्या गोष्टी ऐकल्या. हो, खरंच. आता कोण? स्वरा. कोणीही सांगा रे, तुम्हाला मजा वाटते की नाही? उत्तराखंड या राज्यातील एका लहान गावात 12 वर्षाचा प्रियांशू जोशी राहत होता. त्याच्या घराजवळच एक जंगल होते. अधूनमधून जंगलातले प्राणी गावात दिसत असत. एकदा तो त्यांच्या घराबाहेर आपल्या लहान बहिणीबरोबर खेळत होता. तेवढ्यात एक बिबट्या जंगलातून आला. प्रियांशूच्या बहिणीवर त्याने हल्ला चढवला. आपल्या लहान बहिणीवर झालेला हल्ला पाहून प्रियांशू घाबरला नाही, तर त्याने हाताजवळच असलेली काठी घेतली. जोरजोरात आरडाओरडा करत बिबट्यावर त्याने काठीने प्रहार केला. तेव्हा त्याचा आरडाओरडा ऐकून
गावातील लोकही धावत आले. अशा प्रतिकारामुळे बिबट्या जंगलात पळून गेला. प्रियांशूच्या धाडसाचे कौतुक झाले. 2010 साली त्याला शौर्य पुरस्कार मिळाला. बालमित्रांनो, या गोष्टीवरून आपण कोणत्याही संकटाला घाबरायचे नाही हे शिकूया. बरोबर. ह्या बिबट्यानं भयानक असतो माहिती आहे का. दिवसभर तो पाळत ठेवतो आणि रात्री येऊन गपचूप आपले पाळलेले कुत्रे किंवा वासरं असं घेऊन जातो. आपल्या गावामध्येच नाही का झालं 15 दिवसापूर्वी, एका बिबट्याने एका कुत्र्याला नेलं, कुत्र्याच्या पिल्लाला. पण या प्रियांशूनी कसं वाचवलं त्याच्या बहिणीला. प्रेरणादायी गोष्ट पुन्हा एकदा. हो मॅडम, एवढे लहान असून सुद्धा केवढे मोठे कर्तबगार असे कामगिरी करत आहेत हे लहान मुले. हो, छान वाटतंय ना वाचायला. बघा, तुमची सुट्टी अशी छान जाणार आहे. कोण वाचते आता? मॅडम, आता मी वाचवू का? हो, वाच ना. या गोष्टीचं नाव आहे ओम प्रकाश यादव. ओम प्रकाश यादव हा उत्तर प्रदेश राज्यातील एक धाडसी मुलगा. त्याच्या शौर्यामुळे अनेक मुलांचे प्राण वाचले. त्याला भारत सरकारकडून राष्ट्रीय वीरता पुरस्कारातील संजय चोप्रा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन 2010मध्ये घडलेली ही घटना आहे. ओमप्रकाश रोजप्रमाणे शाळेत जाण्यासाठी शाळेच्या व्हॅनमध्ये बसला होता. त्या व्हॅनमध्ये इतर लहान मुले देखील होती. अचानक व्हॅनमधील गॅस किटमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किट झाले आणि व्हॅनला आग लागली. आग झपाट्याने पसरू लागली. व्हॅनचा चालक घाबरून बाहेर पळून गेला. आत बसलेली लहान मुले भीतीने रडू लागली. त्यावेळी ओमप्रकाशने धैर्य दाखवले आणि घाबरून न जाता व्हॅनचे दार उघडण्याचा प्रयत्न केला आणि एक एक करून मुलांना बाहेर काढायला सुरुवात केली. ओमप्रकाशने स्वतःचा जीव धोक्यात घालून सुमारे 8 मुलांचे प्राण वाचवले. या धाडसी कामात त्याचा चेहरा, हात आणि पाठीला भाजले, पण त्याने हार नाही मानली. त्याच्या या शौर्यपूर्ण कामगिरीबद्दल भारत सरकारने त्याला 2011मध्ये राष्ट्रीय वीरता पुरस्कार, संजय चोप्रा पुरस्कार देऊन गौरवले. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्ली येथे त्याचा सन्मान करण्यात आला. तुम्ही त्याचा फोटो बघितला का? हो. म्हणजे त्याचा गाल अजूनही भाजल्यासारखा वाटतोय. म्हणजे किती त्यांनी धैर्य दाखवलं नाही का? हो मॅडम. ओमप्रकाश यादवची ही कथा आपल्याला सांगते की धैर्य, तत्परता आणि इतरांना मदत करण्याची भावना किती महत्त्वाची आहे. त्याचे हे साहस अनेक मुलांसाठी प्रेरणादायी आहे. हा पुरस्कार भारतीय बालकल्याण परिषदेतर्फे प्रजासत्ताक दिनी 26 जानेवारी रोजी दिल्ली येथे देण्यात येतो. मॅडम, हे तुम्ही मागाशी सांगितलं होतं ना? हो, बरोबर आहे. इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेले धैर्य हे वीर पुरस्काराचे वैशिष्ट्य आहे. बरोबर. स्वयं, तू गोष्ट असतो पुढची. मॅडम, ही गोष्ट तर गेल्या वर्षीचीच आहे. म्हणजे केव्हाची रे? ऑपरेशन सिंदूर. सांगतोयस? हो, सांगतो. ह्या गोष्टीचे नाव आहे ऑपरेशन सिंदूर. ऑपरेशन सिंदूरच्या वेळी भारतीय सेना पंजाब सीमेवर कार्यरत होती. फिरोजपूर येथील श्रवणसिंह हा अवघा 10 वर्षाचा मुलगा सेनेची कामाची पद्धत बघत होता. त्याच्या शेताच्या जवळच सेनेचे जवान गस्तीवर होते. श्रवणसिंहाच्या मनात आले की आपल्या देशाच्या रक्षणासाठी जे जवान दिवसरात्र पहारा देत आहेत, आपणही या सैनिकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. या विचारांनी त्याने सैनिकांसाठी रोज दूध, ताक, चहा, मिठाई खाण्याचे सामान न्यायला सुरुवात केली. यासाठी श्रवणसिंहाच्या आईवडिलांचाही त्याला पाठिंबा होता. शत्रूच्या हल्ल्याने संकटही त्याला विचलित करू शकले नाही. श्रवणसिंहाच्या या देशप्रेमामुळे त्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून साहसवीर म्हणून पुरस्कार मिळाला. पाकिस्तानमधून ड्रोनही सतत येत होते. मॅडम, ड्रोन म्हणजे ते छोटे विमानच ना? पण त्याच्यात माणसं नसतात आणि अगदी छोटं आपल्या तळहाता एवढंच असतं ते. अच्छा, पाकिस्तानमधून ड्रोनही सतत येत होते. तरी हा धोका पत्करून सैनिकांसाठी घरचे ताक, चहा देण्याची सेवा करणाऱ्या शूर श्रवणसिंहाला आमचा मानाचा मुजरा. मॅडम, श्रवणसिंह खूप दयाळू आणि देशप्रेमी होता.
अरे याच्यातून तर देशप्रेम दिसतं. म्हणजे तुला कळलं का, म्हणजे की अगदी लहान मुलांना सुद्धा असं काय आपल्याला सैनिकांची सेवा करण्यासाठी प्रत्येक वेळेला कुठेही जायला नको, आपल्या बॉर्डरवर जायला पाहिजे असं काही नाही, सीमारेषेजवळ जायला पाहिजे असं काही नाही. आपल्याला पण रोजच्या जीवनात आपल्याला जे जे सैनिक, पोलीस त्यांचा आदर केला पाहिजे. आपण त्यांना नेहमी सॅल्यूट केला पाहिजे, कारण ते आपल्याचं रक्षणाचं काम करतात. तुम्हाला या सगळ्या गोष्टी आवडल्या? हो, मला पण खूप आवडल्या. तुम्ही अशाच पद्धतीची पुस्तकं तुम्ही वाचत जा, म्हणजे तुम्हाला प्रेरणा पण मिळेल. पोहायचं तर आहेच, तुम्हाला शिकायचं आहे. हो मॅडम. सुट्टी छान घालवायची. मॅडम, तुमच्याकडे अजून काही 1-2 पुस्तकं आहेत का? आम्ही घरी नेऊ का? जरूर जरूर, माझ्याकडे तर पुस्तकांचं मोठं कपाट आहे. तुम्ही कधीही या, घेऊन जा. फक्त चांगल्या प्रकारे वापरा त्याला. वाटेल तिथे ठेवायची नाहीत. काहीतरी आपण खातोय पितोय तेव्हा पुस्तक वाचत नाही बसायचं. पुस्तकाची पण छान काळजी घ्यायची. अरे अजून गोष्टी आहेत, कारण तुम्हाला माहिती आहे का, 1957पासून जी पुरस्कार द्यायला सुरुवात झाली त्यानंतर प्रत्येक वर्षी 20-25 मुलांना पुरस्कार मिळतो आहे आपल्या अख्ख्या भारतातून. तर आपण तर किती कमी वाचल्या नाही का गोष्टी. अजून खूप गोष्टी आहेत. हो मॅडम, भरपूरच या कमी आहेत. अजूनही भरपूर जास्त आहेत. ते आम्ही परत कधी येऊ तेव्हा आम्ही वाचून दाखवू. मॅडम, मला ते पन्ह द्या ना पुन्हा एकदा. मॅडम, मलाही पाहिजे. मलाही खूप आवडला. मला पण खूप आवडलं, मला पण पाहिजे. आम्हाला सर्वांना द्या. हो, परत मी पण पिणार आहे तुमच्याबरोबर, कारण आता एवढ्या गोष्टी तुम्ही वाचल्यात, तुमचे घसे कोरडे झाले असतील. चला आपण पन्ह पिऊया. चला. काय बालदोस्तानो, या बालवीरांच्या गोष्टी ऐकायला तुम्हाला कशा वाटल्या? हा कार्यक्रम तुम्हाला आवडला का? या कार्यक्रमात सहभागी झाले होते दापोलीहून डॉक्टर मंजुषा थत्ते आणि त्यांच्याबरोबर आपले बालमित्र होते संस्कार संजय गोलांबडे, स्वरा अनिल सावंत आणि स्वयं अनिल सावंत. चला तर बालदोस्तानो, आपल्याला मिळणाऱ्या सुट्टीचा अगदी शाळा सुरू झाल्यानंतरही प्रत्येक रविवार असेल किंवा मिळणारी प्रत्येक सुट्टी असेल, या प्रत्येक सुट्टीचा सदुपयोग करूया. काहीतरी चांगलं वाचूया, चांगलं शिकूया. बालदोस्तानो, आता मात्र मी सोनाली सावंत या कार्यक्रमात आपला निरोप घेते. पुन्हा भेटूच एका वेगळ्या कार्यक्रमात आणि वेगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींसह. तोपर्यंत नमस्कार. आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत.